इंडियन न्यूज में आपका स्वागत। मैं सुब्रमण्यम। आइए दिखाते हैं आज की इस खबर को। शिवसेना उपनगर प्रमुख माननीय श्री नवनाथ जी उर्फ राजू गलांडे के जन्मदिन के अवसर पर एक भव्य कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में उन्होंने भिवंडी स्थित कल्याण रोड सुभाष नगर पुलिस चौकी के पास एक जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया। यह उद्घाटन शिवसेना जिला प्रमुख सम्मानित श्री सुभाष जी माने के कर कमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री नवनाथ जी उर्फ राजू गलांडे के जन्मदिन को उनके जनसंपर्क कार्यालय उनके हितों द्वारा दर्जनों केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस कार्यक्रम में शिवसेना उप नेता व पूर्व विधायक रुपेश जी मात्रे, माजी नगर सेवक प्रशांत लाड, शिवसेना शहर प्रमुख संजय काबुरकर, महेंद्र कुंभारे, गोकुल कदम, उप शहर प्रमुख राहुल चौधरी, रवि सावंत, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के भिवंडी शहर जिला अध्यक्ष प्रवीण पाटिल, उप शहर प्रमुख अजय पाटिल, लक्ष्मी कुरवा, पूर्णिमा चंदन, शिव सुनीता प्रजापति, सीता यादव, काजल केसरी, कोमल कामले, सरवना सीड़क, मानसी पंचल सहित भारी संख्या में उनको मान्यवरों को शिवसैनिक महिला और पुरुष तथा मित्र मंडली और स्थानीय लोगों ने भी भाग लिया। सभी ने श्री नवनाथ जी उर्फ राजू गलांडे को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं दी और उनकी लंबी उम्र की कामना की। इसी संदर्भ में माजी आमदार रुपेश मात्रे ने अपने वक्तव्य में क्या कहा, आइए देखते हैं इसकी झलक। शाल देतो तुला। हाँ शाल दे। दादा इकडे बघा दादा। आज आमच्या राजूदादांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने शाखेचं ओपनिंग झालेलं आहे। हे खूप मोठं म्हणजे आमच्यासाठी एक दादांनी एक जागा केली आमच्यासाठी। आमच्या काही समस्या आहेत, कोणाच्या काय, आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहोत आणि आमच्या साहेबांचा आशीर्वाद आहे, दादांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे। त्यांना काही जर लागलं तर आम्ही अर्ध्या रात्रीला म्हटलं तरी उभे राहून दादांच्या पाठीमागे खंबीर उभे राहणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुभाष नगर इस जगह के और इस एरिया के नागरिक सब जमा है। बहुत ही खुशी हर्षोल्लासित होकर आज हमारे छोटे भाई राजू गोलांडे इनका जन्मदिन मनाया जा रहा है और इसी तरह उनके आज जनसंपर्क कार्यालय का आज उन्होंने ओपनिंग भी उनके जन्मदिन के तौर पर किया है। तो मैं आज उनको बचपन से जानता हूँ क्योंकि उनका जन्म मेरे सामने है, मतलब मेरे चाल के बाजू में दूसरी चाल में हो चुका है। तर त्याच्यापेक्षा काय वेगळं सांगायची गरज नाही का माझा आशीर्वाद त्याला नेहमी आहे, होता आणि यापुढेही राहील, कारण की त्यांनी आणि त्याच्या पूर्ण परिवाराने पूर्ण माझ्या या लाड परिवाराकडे आज आमचा संबंध असा आहे की एक घरगुती एक घरातला संबंध आहे। जसा आपला ब्लड रिलेशन असतो तो ब्लड रिलेशनच्या पेक्षा जास्त जो रिलेशन आहे तो संबंध आहे तो राजू गोलांडेचा माझा आहे। त्यामुळे आज त्याला खूप खूप मी माझ्या या शब्दातनं त्याला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भावी आयुष्यामध्ये प्रत्येकाचं राजकारण का असतं तुम्हाला माहिती आहे। जो भी पॉलिटिक्स में आता है उसका एक ही कारण है कि उसको कुछ बनना है। मैं भगवान से ये अपेक्षा करता हूँ, दुआ करता हूँ और मैं प्रार्थना करता हूँ कि उसके मन में जो नगर सुख बनना है, उसकी जो भी इच्छा अपेक्षा आकांक्षा है वो भगवान पूरी करे। उसके लिए इधर के सभी लोग का आशीर्वाद उसके पीछे रहे। और बाकी मैं तो उनके घर का मेंबर हूँ, जो जैसा मैं यहाँ आया हूँ उन्होंने मेरे को लाया है।
वैसे उनको भी यहाँ की पब्लिक आके उनको काम करने के लिए प्रोत्साहित करेगी और उनको आगे करेगी। मैं उनको ये जन्मदिन के ऊपर शुभकामनाएं और आमचे लाडके कार्यकर्ता म्हणणार नाही, एक लाडकं नवीन उभरतं नेतृत्व सन्माननीय नवनाथजी गोलांडे ज्यांना आपण सर्वजण राजू या नावानेच उर्फ राजू या नावाने ओळखतो। खरं तर एक चांगला अतिशय मनमिलाऊ आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा कार्यकर्ता म्हणून राजूची ओळख आहे। आणि आजचा त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आपल्याला सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना अपेक्षित असलेली जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचा एक कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुभाषजी माने साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। निश्चितच वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून कार्यालयाचं उद्घाटन ज्याप्रमाणे गाव तिथे शाखा त्याचप्रमाणे वार्ड तिथे शाखा आणि वार्ड तिथे शाखा प्रमुख आणि त्याचप्रमाणे संपूर्ण जे काय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना आहे तशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा आणि खास करून सन्माननीय राजू गोलांडे यांचा आहे। आज या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। निश्चितच या कार्यालयात येणारा जो कोणी गरजू जे कुठल्याही घटकातला असेल, कुठल्याही समाजाचा असेल, कुठल्याही प्रांतातला भाषेचा माणूस या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच त्याचं समाधान होईल अशा प्रकारचं काम राजू हे या ठिकाणी करतील याची मला पूर्ण खात्री आहे। आम्ही सर्वजण सन्माननीय जिल्हा प्रमुख सुभाषजी माने साहेब, मी स्वतः आमच्या सर्व पक्षाचे सन्माननीय जे नेते मंडळी आहेत ते राजूच्या पाठीशी राहून या ठिकाणी राजूला ज्या पद्धतीचं काम अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न करतील किंवा त्याला त्या ठिकाणी मदत होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सर्वजण करू। आज पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना निश्चितच त्याच्याकडून भविष्यात चांगलं काम होईलच, आम्ही सर्वजण ते करून घेऊच। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो। राजूला शुभेच्छा देत असताना त्याच्या परिवाराचं ज्या पद्धतीने त्याच्यावर असलेलं प्रेम आहे तशाच पद्धतीचं प्रेम आमची संघटनाही देखील त्याच्यावर करते हे निश्चितपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे। पुन्हा एकदा मी राजूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्याच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो। धन्यवाद।